श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. तर आज आपण छान अशी मिक्स उसळ पाहणार आहोत. अशा प्रकारे छान. त्यासाठी आपण चला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी रात्री माझ्याकडं सर्व प्रकारचे कडधान्य होते ते सर्व एकत्र भिजत घातलेत. जेवढे होते तेवढे सर्व होते. त्या वाटण करण्यासाठी खोबरं, मिरची, लसूण, आलं, कढीपत्ता घेतला आणि धने घेतले. 2 कांदे बारीक चिरून घेतले. 2 टमाटे घेतले बारीक चिरून. कढीपत्ता घेतला फोडणीसाठी. कुकरमध्ये करणार आहोत. 1 चमचा जिरे घातला. कढीपत्ता टाकला. बारीक चिरून घेतलेले 2 कांदे आपण छान असे सोनेरी रंगाचे होईपर्यंत परतून घेणार आहोत. मला अशी मिक्स उसळ खूप आवडते. खूप छान लागते खाण्यासाठी, टेस्टी. थोडंसं हिंग घालणार आहोत. कांदा परतून झाला. त्यामध्ये आपण वाटण केलेले मसाला घालणार आहोत. कोरडंच वाटून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी नाही घालायचं. ते छान असे परतून घेणार आहोत आपण. छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपण टोमॅटो टाकून परतून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये 1 चमचा मीठ घालणार आहोत. चवीनुसार मीठ घातले का टोमॅटो छान मऊ होईल. त्यानंतर यामध्ये मसाले घालणार आहोत. हा माझा घरचा मसाला आहे, घरी तयार केलेला. 1 चम्मच तो टाकणार आहोत. 1 चम्मच हळद टाकणार आहोत. 1 चमचा मिरची पावडर टाकणार आहोत. त्यानंतर थोडासा एव्हरेस्ट मसाला घालणार आहोत. मसाले घालून छान असे परतून घेणार आहोत. मसाले परतवण्यासाठी थोडेसे पाणी टाकून देणार आहोत. पाणी टाकून थोडे तेल सुटेपर्यंत झाकण ठेवायचे. त्यानंतर अशा प्रकारे तेल सुटले छान परतून घ्यायचे आहे. असे तेल सुटून द्यायचे आहे. त्यामध्ये नंतर आपण स्वच्छ धुवून घेतलेली उसळ घालणार आहोत. असे सर्व प्रकारचे कडधान्य घालून उसळ केली खूप छान होते. तुम्ही एकदा नक्की करून पहा. अशा प्रकारे छान लागते. उसळ घालून छान असे परतून घेणार आहोत आपण. पाच मिनिटासाठी झाकून पुन्हा आपण हलवून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये पाणी घालायचे आहे. आपल्याला हवे तेवढे पातळ पाणी घालून घ्यायचे. मी जवळजवळ 2 ग्लास पाणी घातलेले आहे. झाकण एक शिट्टी काढायची आहे. 1 शिट्टी पुरेशी आहे. 1 शिट्टीमध्ये छान असे उसळ तयार होते.
तर चला, आपली उसळ तयार आहे खाण्यासाठी. तर अशा प्रकारे एकदा तुम्ही नक्की करून पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्ही सर्वांचे धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. या सर्वांनी मिक्स अशी उसळ खाण्यासाठी.